दिल्ली येथील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे. वाढता रोष आणि विद्यार्थ्यांच्या वाढत्या दबावामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. याच पार्श्वभूमीवर नांदेड शहरातील प्रसिद्ध महासंतोषी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपला आनंद व्यक्त केला. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा विजय मिळवल्याचे समाधान स्पष्टपणे झळकत होते. विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. तर पहिले तर शिक्षण मंत्री ज्यांनी राजीनामा दिलेला आहे ते तर खूप चांगलं झालं. सगळे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यामध्ये खूप आनंद आहे. आणि असं नाही की नीटचाच पेपर फुटला, खूप जागी पण पेपर फुटलेला आहे. माझी मम्मी पण एक TETचा पेपर देत होती, तो पण फुटला. बाकी राज्यात पण खूप पेपर फुटले, तर ते पण त्यांनी ते थोडं घ्यायला पाहिजे होतं. आणि याच वर्षी नीटचा पेपर नाही फुटला आहे, मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी पण फुटलेलं आहे. आपल्या नांदेडमध्येच एक झालेलं आहे, सगळ्यांना माहितीच आहे नांदेडकरांना. आणि जे पोलिसांनी जे केलं आहे ना, म्हणजे त्यांची पण काही गलती नाही आहे याच्यात. ते गव्हर्नमेंटकडून जे त्यांना ऑर्डर्स येतात ते त्यांना फॉलोच करावं लागतात, पण त्यांनी पण थोडी ह्युमॅनिटी दाखवायला पाहिजे होती. पहिली गोष्ट, मला दिल्ली पोलिसांवर खूप राग आला. लाठीचार्ज करायलेत आणि त्यांना काही पण सपोर्ट पण करणार गेलेत. एवढं पण बघितले नाहीत की ते स्टुडंट आहेत, मुली आहेत, त्यांनी तेवढं बघून तर करायला. आणि मला पहिली गोष्ट तर हे वाटलं की आम्ही जाऊ शकल्या नाही जंतर मंतर प्रोटेस्टला, त्याबद्दल मला दुःख आहे थोडाफार. आणि मला खूप इच्छा होती जंतर मंतर प्रोटेस्टला जायची. तिथं जंतर मंतर प्रोटेस्टमध्ये सगळ्या स्टुडंट्ससोबत आवाज उठवायची आणि सगळ्यांना बोलायची. आणि धर्मेंद्र प्रधानजीनं रिजिग्नेशन आज दिलं, पण ह्यांनी ते पहिलं द्यायला पाहिजे होतं. आणि जंतर मंतर प्रोटेस्टच्या तिथं येऊन सगळ्या विद्यार्थ्यांसमोर माफी मागायला पाहिजे होती. म्हणणं आहे की जे आंदोलन केलं ते मुलांनी, पण त्या आंदोलनासाठी त्यांना तेवढं मारायचं काही कारण नव्हतं. पोलिसनी त्यांना मारायला नव्हतं पाहिजे, आणि ते मारल्यामुळं मला वाईट वाटलं. आणि ते जे पेपर लीक झालं त्याच्यामध्ये मुलांची तर काही चूक नव्हती. सरकार कसं निवडणुकीच्या टायमिंगला खूप गोड गोड बोलते, आणि आता निवडणुकी झाल्यानंतर निवडून आल्यानंतर वेगळंच रूप दाखवते. त्याचं काय म्हणणं नाही की कोणची सरकार असावी, पण कोणती का असे ना, पण इमानदारीने काम करावे. आम्हाला ते कोणत्या सरकारसोबत काही संबंध नाही. आपल्या विद्यार्थीसोबत खूप म्हणजे प्रोटेस्ट केलेलं होतं. आणखीन आपले विद्यार्थी प्रोटेस्ट केले होते दिल्लीमध्ये जाऊन, जंतर मंतरमध्ये त्यांनी प्रोटेस्ट केले होते. का बरं की नीटचा पेपर आपला लीक झाला होता, जे की NTA कंडक्ट केलेला होता. आणखीन NTAचे जे ते होते, मग त्यांना आपली विद्यार्थ्यांनी हे करायला सांगितले. मग त्यांनी राजीनामा दिलेले आहेत. पेपर लीक झाल्यामुळं विद्यार्थ्यांना अडचणी झाल्या आहेत. खूप सारे विद्यार्थी एक परिस्थितीने आहेत, म्हणजे एक नॉर्मल मिडल क्लास फॅमिलीमधले विद्यार्थी अफोर्ड करू शकत नाही. जे की नीटचं पेपर आपलं फुटलेलं आहे, तर त्या पेपरमध्ये खूप सारे विद्यार्थी त्यांचे मायबाप खूप मेहनत करून त्यांना पाठवतात, खूप हे करतात, पैसे त्यांना लावतात. आणखीन त्यांना एक चांगले एज्युकेशन प्रोव्हाइड करतात. आणखीन त्यांनी 2 वर्ष मेहनत केलेली असते, तर बी पेपर देताना पेपर लीक झाल्यामुळे खूप सारे विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त झाला असता. पण पेपर लीक आपल्याला कळाल्यामुळं मोदीजीने वापस पेपर कंडक्ट केला आहे. त्याच्यामुळं आपलं जे नीटचे विद्यार्थी आहेत त्यांचं 1 वर्ष वाया जाणारं वाचला. रिनीट झाल्यामुळे आपला एक वर्ष जो वाया जाणार होता तो वाचला. पण रिनीट जेव्हा झाली नव्हती त्याच्या आधी जो नीटचा पेपर होता, त्याच्यानंतर जो पेपर कंडक्ट झाला, दोघांमध्ये 2 लाख विद्यार्थ्यांनी नंतरचा पेपर दिलाच नाही. त्या 2 लाख विद्यार्थ्यांचं काय, जे 20 विद्यार्थी वारले त्यांचं काय, त्यांना 1 करोड देणार होते ते त्यांनी काहीच सांगितलेलं नाही आहे. फक्त एवढं सांगितलं आहे की आता म्हणजे जे आपले धर्मेंद्र प्रधान होते त्यांनी राजीनामा दिला, पण जे मुलं वारले 20 त्यांचं काय. आणि जंतर मंतरवर जे आमचे विद्यार्थी होते त्यांना मारलं गेलं, जे मुली होत्या त्यांच्या काहींचे कपडे फाडले गेले, त्यांचं काय. कारण त्यांचं हे मागे म्हणजे त्यांना आंदोलन मागे घेण्यासाठी काहीतरी भाग पाडत होते. मग ते सगळं काय करणार, तेव्हा
त्याचं हे केव्हा भेटणार आहे आम्हाला? आणि जे 20 मुलं वारले त्यांचं काय? आणि त्याच्यानंतर जे नीट होती, रिनीटमध्ये 2 लाख मुलं कमी होते, मग ते 2 लाख मुलं कुठे गेले? आणि बाकीचे मुलं मी पण आता शेतकऱ्याचा मुलगा आहे, हे पाऊस पडत नाही, शेतकरी भाव देत नाही, तरी पण घरचे कर्ज काढून आम्हाला इकडे पाठवतात, हॉस्टेलमध्ये ठेवतात, सगळं खर्च करतात, आमचा 1-1 वर्ष वाया जातो, त्याचं काय? हा पेपर 2024मध्ये पण लीक झाला होता, तेव्हा यांनी हे दाबून टाकलं, रिनीट पण काहीच नाही घेतली, तेव्हा पण खूप साऱ्या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त झालं होतं. त्याच्यानंतर आता परत त्यांनी रिनीट कंडक्ट केली, त्याच्यात पण 2 लाख मुलांनी कमी फॉर्म भरले, आता त्यांचं काय? ते कुठे गेले मग? जय माता दी। मैं सरकार के बारे में तो कुछ नहीं बोलना चाहूँगी। मेरे यहाँ पर मैं माँ संतोषी हॉस्टल चलाती हूँ। मेरे यहाँ 850 बच्चे हैं और मैं इन बच्चों की माँ हूँ। और ये हर गांव से, हर खेड़े से, हर शहर से, हर ज़िले से, हर महाराष्ट्र से पूरे बच्चे आए वाले हैं। ये बच्चे तो पीछे 8 दिन से बोल रहे कि मैडम अपन जाएंगे, ITI पे जाएंगे, लेकिन मुझे कोई अधिकार नहीं इन बच्चों को वहाँ ले जाने का। एक मेरा कहना है भैया प्रधान जी से, उन्होंने अगर ये बच्चों की बातें अगर मैदान में आके, जंतर मंतर मैदान में आके, मोदी जी से भी मुझे रिक्वेस्ट है, कहना है कि तुमने इतना अच्छा अपने देश को चलाया है, अगर इन बच्चों की मांग एक बार दिल से सुन लेती थी ना और वो मैदान में आके, तो ये इतना बड़ा 20-22 दिन चलने वाला उपोषण ख़त्म हो जाता है। आज मेरी बहन, मेरी बेटी वो जंतर मंतर पे जाके लाठी चार्ज ले रही है, उनको कुछ ना कुछ लगना चाहिए। उनकी बेटी, उनके बहनें, उनके भाई लोग, उनके भाइयों के बेटे, ये जो इतने बच्चे वहाँ पर खड़े वाले, एक बात सुनो भैया, 30 साल उनकी उम्र पढ़ने में जा रही है, पूरी 30 साल उनकी उम्र पढ़ने में जा रही है। कमाएंगे कब? शादी कब करेंगे? और ये पढ़ाई का तो पूरा व्यवसाय बनने वाला है, बिजनेस बनने वाला है भैया। प्लीज़ मेरी रिक्वेस्ट है, आज प्रधान जी ने जो राजीनामा दिया, अगर वो उन्होंने पहले आके देते थे तो हमें अच्छा लगता था। मेरी बहन बेटी आज वहाँ पर मारपीट खाते रही और बहुत बुरा लगा है। और बोले ना, फेसबुक पे चल रहा है, अंग्रेज अच्छे थे, क्या फ़ायदा हुआ फिर अपने देश पे? आज अपनी संस्कृति भूलकर अंग्रेज़ों को याद करते तो हमको शर्म आनी चाहिए। मेरे बच्चे आज, हर एक के माँ बाप है ना भैया, खेत में काम करते हैं, 1-1 लाख रुपए फीस भरना पड़ता है, ट्यूशन की फ़ीस भरना पड़ता है, 1 लाख उनको साल भरे की कमाई रहती है और यहाँ आके भरते हैं। और इनके 2 साल, ये 11वीं 12वीं के 2 साल बाद में और रिपीट करो और पेपर लीक होता है। 4 साल अगर बच्चे 11वीं 12वीं में डालते हैं तो MBBS कब करेंगे, MD कब करेंगे और कब उनका भविष्य सजाएंगे? अगर ये ऐसा ही चलते रहा ना भैया, तो बच्चे की हालत ऐसी हो जाएंगी, पढ़ाई पे का विश्वास, माँ सरस्वती का विश्वास, एजुकेशन का विश्वास सब खत्म हो जाएगा। कोई बोलता है वो हमारे पुलिस वाले नहीं थे, हमारे जवान नहीं थे, ऐसा बताया जा रहा है। भैया बताओ, वो पुलिस वाले नहीं रहेंगे तो किसकी हिम्मत होगी जो इतना सर फोर्स लेके आएंगे? उनकी भी तो बेटी होंगी ना भैया, जो पुलिस वाले वहाँ लाठी चार्ज कर रहे थे, उनकी भी कहीं ना कहीं बेटी होंगी, कहीं ना कहीं बहन होंगी, कहीं ना कहीं बेटे होंगे। कितना बुरा माहौल था। बस एक बार रिक्वेस्ट करती हूँ कि आगे चल के कोई भी पेपर लीक न होने चाहिए और बच्चों के साथ में ऐसी खिलवाड़ नहीं करनी चाहिए जो पढ़ाई के माहौल में है। आज वो बच्चे, इतने बच्चे रो रो के वहाँ पर परेशान होकर खुद पे मार खा ले रहे हैं, तो उनके आंख पर पेट्रोल डाला जा रहा है, कुछ भी डाला जा रहा है और बच्चों को वहाँ से खाने के तलक उनको पहुँचाए। लेकिन कोई भी जो अन्नदाता, जो जोमेटो के थ्रो उनके लिए खाना पूरा है, उस अन्नदाता का बहुत लंबी उम्र मिले, उसकी हर इच्छा पूर्ण। और मेरे सारे बच्चे यहाँ पर नीट के लिए आए वाले, JEE के लिए आए वाले बच्चों, ये अन्याय कभी मत सहन करना। तुम्हारे साथ पढ़ाई का जो खिलवाड़ होगा ना, बिल्कुल सहन नहीं करना, किसी ने भी पेपर नहीं देना। मैं तो यही बोलूँगी, बस एक बार विनती करूँगी प्रधान जी से और मोदी जी से भी विनती करूँगी, भैया सब कुछ करो लेकिन बच्चों के पढ़ाई के साथ खिलवाड़ नहीं होनी चाहिए। और शिक्षण यंत्रणा बढ़ाइए, वहाँ पे क्या सिक्योरिटी करना चाहते हो वो सिक्योरिटी बढ़ाइए, बस इतना ही कहूँगी। ज्या आई वडिलांनी काबाड कष्ट करून मुला मुलींना शिकवतात, म्हणजे शेतीमध्ये असो किंवा राजकारणात असो, कोणत्याही गोष्टीत असो, कारण की त्यांची मुलं शिकावीत, पुढं का जाडून त्यांना म्हणजे डॉक्टर इंजिनियर व्हावं असं त्यांची अपेक्षा असते। आता ते कसं व्हायले, त्या लेकरांना आहे की नाही प्रत्येक वेळेस दरवेळेस पेपर फुटायला आहे। ज्या लेकरांचं किती नुकसान व्हायले, 2-2 वर्ष अभ्यास करायलेत तरी त्यांचं काहीच नाही, जे म्हणजे इमानदारीने करतात त्यांचं, आणि जे काही करत नाहीत त्यांचं तर म्हणजे काही इश्यूच नाही प्रत्येकाचा। आणि ज्या वडिलांना वाटते की माझं लेकरू म्हणजे शिकून पुढं काही चाललं म्हणजे चांगलं झालं तर ते चांगलं वाटते, आणि त्या आई वडिलांनी शिकलंच नाही तर काही झालं नाही, आणि त्यातल्या त्यात त्यांना त्या प्रोत्साहन व्हायसाठी पुढं गेलं तर त्यांना मार भेटतो। मार कशासाठी भेटतो की त्यांना वाटते की माझं लेकरू हे पुढं जावं, काहीतरी करावं। ह्या लेकरांचं आता त्यांचं जे भवितव्य गेलं, पण ह्या मागच्या लेकरांचं काय हो पुढं?
ह्याच्यासाठी कसं आहे, पुढं ह्या लेकरांनी पुढं होऊन सगळ्यांनी प्रोत्साहन द्यायला पाहिजे की सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांच्या समस्या जे काही आईवडिलांच्या आहेत, जे कुणी म्हणजे कामगार आहेत किंवा म्हणजे कुणी कुणाकुणाचे आईवडील तर टॉयलेट वगैरे घासून म्हणजे साफसफाई करून हे करतात, तर त्यांचं कसं हो. आता एवढं मोठं आहे, आता हे जर असंच चालू राहिलं तर मग पुढं काय होणार आहे ह्यांचं.